तर पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील 100 दिवस पूर्ण झाले। पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळातच देशात एक देश एक निवडणूक करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे। 2029 पासून देशभरात एक देश एक निवडणूक संकल्पना राबवली जाण्याचीही शक्यता आहे। तर 4 राज्यांची निवडणूक एकत्र न घेणारे एक देश एक निवडणुकीबद्दल बोलतात, अशी टीका यावर राऊतांनी केली आहे। ये लोग 4 राज्यों का चुनाव एक साथ नहीं ले सकते, तो क्या वन नेशन और वन इलेक्शन की बात कर रहे हैं? ये लोग हमारे महाराष्ट्र की 14 महानगर पालिका का चुनाव नहीं ले सकते, जिला परिषद का चुनाव नहीं ले सकते, और वन नेशन वन इलेक्शन की बात करते हो। ये बकवास लोग है। चलिए, महानगरपालिकेची निवडणूक आली, आचारसंहिता की काही विधानसभा विसर्जित झाल्या, त्याच्यामुळे मध्येच निवडणुका घ्याव्या लागल्या, त्यामुळे ते टाइम टेबल हळूहळू ते थोडंसं बदलत गेलं, वेगवेगळे टाइम टेबल्स निर्माण झाले। ह्या विषयाला काही लोकांचा विरोध सुद्धा आहे की भाई कसं शक्य आहे, कसं शक्य नाही, मग काय होईल, मग एखादी विधानसभा विसर्जित झाली मधीच, मग त्याच्यावर काय विचार करणार। आता हे असे असंख्य प्रश्न आहेत, त्याच्यावर केंद्र सरकार काय तोडगा काढत आहे त्याची मला कल्पना नाही, पण या सगळ्याचा विचार करून काहीतरी योग्य मार्ग जर दिसत असेल तर त्या मार्गावरती निर्णय घेतील।